नगर शहराजवळील विळद घाटात असलेल्या विखे पाटील फाउंडेशनला 3 कोटी रुपयांची थकबाकी पाणीपट्टी स्वरूपात माफ करण्यात आली। महानगरपालिकेत याचा ठराव संमत करण्यात आला होता। अशा पद्धतीने कुणालाही पैसे माफ करता येत नाहीत। कुणाच्या अधिकारात पैसे माफ केले ही पद्धत चुकीची आहे, अशी टिप्पणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे। हा ठराव शासनाकडे विखंडित करण्यासाठी पाठवण्यात यावा, अशा सूचना निलेश लंके यांनी महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांना दिल्या आहेत। नियमाचं उल्लंघन करून ती थकबाकी माफ केलेली। जर उद्या त्या गोष्टीचं तुम्हाला जर कायदेशीर जर सांगायचं म्हणलं तर ज्याच्या अधिकारात झाले ना तो अडचणीत येईल आणि ती सगळी गोष्ट त्या अधिकारातून होईल। आणि पहिली गोष्ट जे मेन लाईनचं कनेक्शन असतं, मेन लाईनच्या कनेक्शनला कुठलंच कनेक्शन मीटर लावून देता येत नाही। मीटर लावून देताच येत नाही हे सुद्धा नियम आहे। तर ते तात्काळ निर्णय घ्यायचा, ते मेन लाईनचे कनेक्शन व्यावसायिक साठी वापरण्यासाठी ते कनेक्शन कट झाले पाहिजे। तुम्ही जर एका सर्वसामान्य लोकांना वेगळ्याने उद्या निलेश लंके आरोग्य गर्भान पुढे तरी म्हणून निलेश लंकेला खूपच कनेक्शन द्यायचं काय? आज आपल्यापासून सुरुवात करायची असते साहेब। इथं काय सांगितलं, खूपच कनेक्शन कट करायचं ना। माझ्या विचाराचे जे नगरसेवक आहे त्यांचं खूपच कनेक्शन आहे का बघा, त्यांचं कट करा, माझ्या बरोबरच्या लोकांचं मग समाजाला करा ना। ते केलं पाहिजे। तुम्हाला पहिली गोष्ट, तुम्ही जी टॅक्स माफ केला, त्यांचा पाणीपट्टी माफ केली, ती करताच येत नाही। नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी महानगरपालिकेत आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं। या बैठकीला आयुक्त यशवंत डांगे, अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, उपायुक्त विभाग प्रमुख, माजी नगरसेवक आणि विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीत उद्धव सेनेचे उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी मनपानं विखे पाटील फाउंडेशनला अनधिकृतरित्या 3 कोटी रुपयांची पाणीपट्टी माफ केल्याबाबत तक्रार केली। आपली इथं विखे पाटील कॉलेज 28 कनेक्शन बोगस आहे, त्यांची 3 कोटी रुपये माफ केले। का केले? इथे आपले कस्टमर सुद्धा नाही, महापालिकेच्या हद्दी बाहेर येते। का केलंय? माफ केलं हे सांगा कोणत्या? आणि आपले कस्टमरच नाही। महासभेने ते विषय केला साहेब, महापालिका कनेक्शन जे बोगस आहे ते कसं त्यांना कसं काय लिहिलेले? ते आपल्या हद्दीत सुद्धा नाही। पण एका ग्रामपंचायतीला एका ठिकाणी कोणत्या आहे कुणी घेतला ते विषय? त्याचं नाव सांगा, इथं कुणी घेतला विषय? साहेब आता त्यांची करोडो रुपये थकबाकी आहे। परत ते महापालिकेच्या हद्दी बाहेर येते। पहिले त्यांची माफी का दिली त्यांना ते सांगा। महासभेला काय कोणाला पैसे द्यायचे, माफ करायचा अधिकार आहे का महापालिकेला? याचं उत्तर द्या। ते पहिले कनेक्शन कट करा त्यांचे, आणि त्यांची बाकी किती आहे तेवढं विचारा। याबाबत लंके यांनी आयुक्त डांगे यांना विचारणा केली। त्यावर डांगे यांनी विळद गटात 1980 सालापासून महाविद्यालय आहेत, त्यामुळे तिथं पूर्वीपासून महानगरपालिकेचं नळ कनेक्शन आहे। हा विषय नेमका काय आहे हे मी तपासून पाहतो, असं त्यांनी सांगितलं। काय झाले, कधीपासून कनेक्शन आहे त्याचा जरा थोडा मी सगळा अभ्यास करून तुम्हाला केंद्र निर्णय त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना, आपण उपयुक्त होता आधी थोडंसं तुम्हाला सगळी सखोल माहिती आहे। माझ्याकडून ते अनधिकृत आहे का? कनेक्शन अनधिकृत आहेत का? नाही, मीटर कनेक्शन आहे ते अनधिकृत। कोणाच्या परमिशननी त्याला मीटर दिले? आणि इथं लोक मारता येतं का? मेन लाईनला कनेक्शन आहे, सब कनेक्शन मेन लाईनला कनेक्शन मारता। यावर लंके यांनी वरील सूचना आयुक्तांना केल्या। हा ठराव विखंडित करण्यासाठी आम्ही शासनाकडे पाठवत आहोत, असं स्पष्ट करा। पुढे या विषयाचं काय करायचं ते आम्ही पाहू, अशी सूचना त्यांनी आयुक्तांना केली आहे। व्यावसायिक कशी पाणीपट्टी कशी माफ करते ती? तुम्ही दुसरा एखादा टॅक्स असला ना त्या टॅक्स मध्ये सूट देऊ शकता दुसरा, पण पाणीपट्टीच्या तर कसं सूट देऊ शकता? कुठल्या नियमाच्या आधारे केलं? चुकीचं केलं तुम्ही। दुसरा, तुम्ही जी मेन लाईन कनेक्शन आले, मेन लाईनला म्हणजे तुम्ही एकदम हे केलं, तुम्हाला नियम कळतो का?
ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज.